फॉर्च्युनर महाराष्ट्र शासन. दादा कुठल्या अधिकाऱ्यांना गाडी ही? हा मिनिस्टरांची. कुठले मिनिस्टरची जोरात सांगा ना. मिनिस्टरांची आहे साहेब. मिनिस्टरांच्या गाडीवर महाराष्ट्र शासन कसं लिहिता येतं? त्यांच्या पोस्ट आहे ना. कोण मिनिस्टर आहे? नाव सांगा. शासनामध्ये आहे ना त्यांचे पोस्ट. नाव सांगा आधी याचं मिनिस्टरांचं. म्हाडाचं आहे ना. कोण? नाव सांगा ना. नाव नाही सांगू शकत. नाव नाही माहिती. ज्यांची गाडी त्यांचं नाव नाही माहिती आणि तुम्ही त्यांची गाडी चालवताय. सांगू शकत नाही मी. हा? मी सांगू शकत नाही. नाही सांगू शकत. म्हाडाचे अध्यक्ष आहेत ते. म्हाडाचे अध्यक्ष असले म्हणून काय झालं? मला नाव तर सांगा त्यांचं. मी नाही. नेत्यांचं नाव नाही सांगू शकत. नेत्यांना महाराष्ट्र शासन लिहायचे अधिकार आहेत का? नेता नाही तो, मग ऑफिसर आहे. म्हाडाचे ऑफिसर आहेत. म्हाडाच्या ऑफिसरला फॉर्च्युनर गाडी आहे. विचार करा, म्हाडाचा अधिकारी फॉर्च्युनर गाडीमध्ये फिरत असेल तर काय परिस्थिती आहे. हे बघा, हे महाराष्ट्र शासन, वर मंत्रालयाचा बोर्ड, फॉर्च्युनर गाडी घेऊन फिरतो म्हाडाचा अधिकारी. कळलं का? एवढी परिस्थिती आपल्या देशाची सुधारली आहे, म्हणजे एवढा विकास झाला आहे. म्हाडाचा अधिकारी फॉर्च्युनर गाडीमध्ये फिरतो आणि ते पण गाडीवर महाराष्ट्र शासन लिहून. हां, अधिकाऱ्याला महाराष्ट्र शासन लिहायचा अधिकार जरी असला तरी ही गाडी सरकार त्याला देईल का? एवढी फॉर्च्युनर गाडी म्हाडाच्या अधिकाऱ्याला. हां, एवढा देशाचा विकास झाला आहे का? दादा कोणाची गाडी मला सांगा ना. हां, तुम्ही कोण? आम्ही सामान्य नागरिक आहे, आम्हाला विचारायचा अधिकार आहे. ते साहेबांचं काय ना. जनतेने जागरूक राहिलं पाहिजे दादा, असं सरकार म्हणतं. साहेब बिल्डर आहे. हां, साहेब बिल्डर आहेत. हा. बर, त्यांची पोस्ट आहे म्हाडामध्ये. त्यांची पोस्ट आहे म्हाडामध्ये. हा. साहेब बिल्डर आहेत, त्यांची म्हाडामध्ये पोस्ट आहे. हां, अजून म्हाडामध्ये पोस्ट आहे त्याच्यामुळे. पण नाव काय त्यांचं? नाव मी नाही सांगू शकत. नाव नाही सांगू शकत. गाडीच्या मालकाचं नाव नाही सांगू शकत. मी काय कामगार आहे ना, कशाला नाव. अहो, कामगार असलं तरी तुम्ही ज्याची गाडी चालवताय त्याच्या मालकाचं नाव तर माहिती पाहिजे ना दादा माहिती आहे तुम्हाला. मला. मग सांगायला पाहिजे ना दादा. नाही सांगू शकत. महाराष्ट्र शासन लावून फिरताय तुम्ही. तुमच्या गाडीवर महाराष्ट्र शासन नसतं तर मी विचारलंही नसतं दादा. नहीं, त्यांची पोस्ट है ना, ऑफिसर की गाड़ी पे तो रहता है महाराष्ट्र शासन. गाड़ी पे रहता है, मेरे को वो प्रॉब्लम नहीं है. ये गाड़ी उनका प्राइवेट है ना. हाँ. प्राइवेट गाड़ी पे महाराष्ट्र शासन कैसे लिख सकते हैं? ये गवर्नमेंट के नाम पे रजिस्टर्ड है क्या गाड़ी? नहीं, उनके नाम पे है, तो पर वो ऑफिसर पर्सनल नाम के गाड़ी पे महाराष्ट्र शासन नहीं लिख सकते. नहीं, उनकी पोस्ट है तो वो लिखेंगे उनकी नहीं लिख सकते भाई. हाँ? नहीं लिख ऐसा कुछ सकते. नियम है. पर्सनल गाड़ी पे महाराष्ट्र शासन नहीं लिख सकते. ऐसा कुछ नियम होता तो साहब नहीं लिख देते. अच्छा, हे बघा, हे स्वतः बिल्डर आहेत आणि या म्हाडामध्ये अधिकारी पण आहेत. वरनं यांच्या गाड्या अशा फिरतात, त्याच्यावर महाराष्ट्र शासन लावून फिरतात. कळलं का? आणि यांचे ड्रायव्हर मालकाचं नाव सुद्धा सांगत नाहीत. कळलं का? आणि मी बोललं की यांना राग येतो आणि मी गाडी अडवू नये. का अडवू नये? महाराष्ट्र शासन जर लिहून फिरत असतील तर मी अडवणार. हां, शासनाचं नाव लिहून जर खोट्या गाड्या फिरवल्या जात असतील तर मी 100% अडवणार. ही गाडी शासनाच्या नावावर रजिस्टर्ड असेल तर मी ती अडवणार नाही, कारण की सरकारी कामकाजात अडथळा असा का गुन्हा माझ्यावर दाखल होतो. पण प्रायव्हेट गाडीवर जर महाराष्ट्र शासन लिहिलेलं असेल तर ते तत्वतः मला मान्य नाही.